नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या अवकाशात भरारी घ्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. तर मंडळी आता इथे होणार आहे प्रेमाची परीक्षा. चला बघूया याच्यात कोण पास होतंय आणि कोण फेल. तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. Hello, ma'am. Hello, ma'am. Welcome to Cafe Vishwas. Ma'am, would you like to order something? हा काय Order. हा सगळ्यात महागवाली कॉफी असेल ना ती घेऊन ये जा. ए येडी आहे का? एक मिनिट जे तू येडी झाली आहेस काय? आयलं अरे गार्डन मध्ये सॅम्पल कॉफी वाटतात तेव्हा आपण कॉफी पितो. तू ही काय मागवते महागवाली? पैसे कोण देणार आहे? अरे नको ना टेन्शन घेऊ तू. माझ्याकडे नाही आहेत. अरे माझा मांडू मला काय बोलला माहितीये काय? काय तुला जे आवडेल ना त्याच्यावर तू हात ठेव ते तुझं. आई शपथ असं बोलला काय? काय बोलते? लय लव करतो यार माझ्यावर. आई शपथ भारी आहे. तुझ्या प्रेमात पागल आहे ना तो? त्याला पागल होणं नाही, गरजू होणं म्हणतात. काय बोलला? मागातली काय बोलला? कॉफी मागातली आहे, इथली मागातली. ठीक आहे एवढं काय नाही. छान हान जा ना. मांडूला काय ये? ए ठीक आहे एवढं काय अरे आहे? मांडूला बोलला ना माझं मग डोका सटकतो. बापरे एवढं प्रेम करते काय मग? हा मग काय आ, तो करतो काय तुझ्यावर हा? ज्याच्यावर माझं प्रेम जातं सांडू आ? तो आहे माझा मांडू. एकदम त्याच्यासारखं बोलायला लागली असं सेम शिकलीस. त्याने शिकवलं आहे आपल्याला भाई. भारी आहे तो पण एवढंच प्रेम करतो काय? हा मग काय तू त्याला भेट ग मग तुला कळेल. माहितीये काय? चांगला आहे तुझा. हे माहितीये काय काय? तू माझ्या नावाचा टॅटू पण करणार आहे तुझ्या नावाचा परमनंट वाला. भाई भारी आहे यार. एकदम भारी आहे यार तुझं सगळं. पण चेत्या टॅटूच असतो ना शेवटी. हा म्हणजे हा मग टॅटूच असतो तो तुट्या नाही होत. येडी आहे काय तू? येडी आहे काय हा? तसं नाही बोलत आहे. टॅटू म्हणजे टॅटूला बदलायला वेळ नाही लागत. म्हणजे तुझ्या नावाचं टॅटू कधी मोरपीस मध्ये बदलेल ना तुला कळणार पण नाही आहे चेतू. डेंजर असतात टॅटूवाले हल्ली लय डेंजर असतात. म्हणजे अरे बाबा म्हणजे हे बघ क्वीनचा कव्हर आणि टॅटूवाला लवर कधी पण दगा देऊ शकतो चेतू. हे नाही चल. अरे असंच असतं. ऐक मी तुला सांगते. माझ्यानं 2 मैत्रिणी आहेत. हा त्यांनी पण असा परमनंट टॅटू काढलेला. नंतर बॉयफ्रेंडनी सोडून गेला ना त्यांना ब्रेकअप मारला त्यांच्या बरोबर. शपथ सोडून गेलं मग काय करणार आता? परमनंट टॅटू काढला. एकीने तो इथं मानेवर काढलेला केसांमागे लपून राहावा म्हणून. पण आता काय ते सोडून गेल्यानंतर त्या नावावर तिने बटरफ्लाय मारला आणि लपवून टाकला. दुसरी डेंजर होती म्हणजे तिने बदला म्हणून ना डायनोसॉर काढला आग सोडणारा. आगी खाली नाव लपवून टाकलं. संपला विषय. असंच असतं सगळे असेच असतात चेतू. हे माझा मांडू पण असा वागू शकतो. आता त्यालाच माहिती आहे ना. आपल्याला कसं माहिती त्याचं आपण कसं सांगणार आहे ना. अरे पण आपल्याला कळणार कसं यार? काय करणार? तू मांडूचं सच्चा प्यार असेल. आहे माझा मांडू माझ्यावर प्यार करतो. सच्चा मला प्यार करतो मला माहिती आहे. आपण एक काम करूया. हा आपण त्याची लॉयल्टी टेस्ट घेऊया काय? ये म्हणजे तू त्याला घोडबंदरच्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार चुम्मासाठी ट्राय करणार आणि मी तिकडे कबाबमध्ये हड्डी म्हणून घुसायचं काय? बस काय रीला बघणं बंद करतो. येडी आहेस काय? एवढा तामझाम मारायचाच नाही आहे आपल्याला. ते रीलामध्ये शूटिंग करून दाखवतात ते आपल्याला सगळं. तसं नाही करायचंय. तू ऐक माझं. मुलं ना लय साधी असतात साला. लय साधी असतात. असू नको यार. अगं खरंच असं त्यांच्याकडे स्माइल देऊन बघितलं, बाल उडवले, लूक टाकलं, असं थोडं खाली वाकून बोललं की जाल्यामध्ये येतात. माझा मांडू नाही चल. तो नाही येत झाल्यात वेळेत चल. ए बाबा असेच असतात पोरं. माझी आजी पण बोलते मला काय? ही पोरं आहेत ना पोरं तांदळासारखी असतात. चावल मारपीट रहते लड़के लोग. थोड़ा प्यार का पानी डालेगा ना उबालने को शुरू हो जाते वो लोग. काय बोलते? तुझ्या आजीच्या काळापासून सगळं चालू आहे. ऑल मेन आर सेम चेतू. माणूस असाच असतो. ए नाही माझा मांडूला चांगला वाला चावल आहे. चांगला आहे. एकदम गावठी इंद्रायणी आहे तो. बोल म्हणजे म्हणजे एकदम असं इंद्रायणी तांदूळ कसा कालवणाला घट्ट धरून ठेवतो हा.
तसा मांडू मला घट्ट धरून ठेवेल आयुष्यात, नाही सोडणार तुला मला. भरोसा आहे ना? हा, मग तुला भरोसा आहे ना? आहे. मग ठीक आहे ना, आपण गेम मारूया ना एक. काय? मी त्याला प्रपोज करते, हा. तो जर माझ्या प्रपोजला हो बोलला तर मग तो नाही आहे चांगला वाला चावल, मग तो दगा देणार आहे, खोटारडा आहे तो. आणि मग जर तो माझ्या प्रपोजला नाही बोलला, मला बोलला "ए, चल चल निकल तेरे घर पे जा मेरी चेतू हे करके", तर मग तो तुझा आहे. तसं तुला चल चल निकल असंच बोलेल बघ बघ. तू, असंच बोलेल तो. मला माहितीये ग, मला असं हो असं मला पण वाटतं पण लॉयल्टी टेस्ट घेतली पाहिजे. तू माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून बोलते हा, मला डाऊट येतो म्हणून बोलतो. तुझं वाईट नाही झालं पाहिजे यार. मला सांग तू कधी येणार आहे? थांबा तू, ये बघ त्याचा मेसेज आलाय, तो बाईक पार्क करतोय. ये बाईक पॅक तू 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 जा, तू एक काम कर, बाथरूम मध्ये लप तू, आणि तिकडून तू तमाशा बघ. जा जा जा. ए, तू तू अरे काय नाही, जा तू जा, होणार सगळं व्यवस्थित होणार. जा नाही यार, पण माझा मांडू असा नाही जा करणार. ना, ये नको ना, आम्ही आहे ना. हे जास्त काय करू नको हा. हॉटेलमध्ये काय जास्त करणार आहे? कुठं आहे? ये मंदार, ये मंदार. अरे शिवा, काय बोलते बाई? एकदम आहे. वाच्यावीर आ. काय बोलते? चेतू कुठे आहे? चेतू कुठे आहे? ती येते काय वेळेमध्ये, ती अशीच आहे, लोकांचं काय पडलेलं नाही आहे तिला. नाही नाही बाई, तसं नाही. चेतू फुल टाइमात येतात, कधीच लेट करत नाही. लेट करत नाही, मग आपण कशाला इथे वाट बघतोय तिची? तशीच आहे रे ती. अरे ट्रॅफिक वगैरे लागला असेल, तिकडे जमा झाली असेल ती. येईल ती. ठीक आहे ठीक आहे. बस हा? बस ना. स्टँडिंग मध्ये बरा आहे आपण. अरे ये बस ना. हा बस. हा बसतो. तू पण बस बाई. हा? बाकी पॉन्ची मध्ये काय? हा, एकदम. तिकडे जागा आहे. इकडे पण आहे ना. त्या चेतूला मी जरा फोन करतो. कशाला कशाला? बोल. मी बोलली तिच्याशी मगाशी, ती येते बोलली ना 5 मिनिटात, तर ती येईल ना. तिकडे लय मोठी जागा आहे, तिकडे जाऊन बस. इथे पण आहे ना. हा 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 हात फक्त हात. छान आहे, काय छान आहे, छान. काय काय? तुझं नाव छान आहे. थँक्यू. आपल्याला वाटलं नव्हतं असं असेल. मला वाटलं चेतू खोटं बोलते यार, शपथ. काय 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 खोटं बोलते? चेतू बोलत होती मंदार जाम क्यूट आहे, एकदम हँडसम आहे, रागट आहे, रष्टी आहे. मला खूप आवडतात रष्टी मुलं. मला तू पण आवडतोस. काय 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 मला बोल ना यार. मला आवडतात रष्टी मुलं. मला तू पण आवडतोस. तसा तर मी रावसच आहे ना. डेअरिंग करणारच पोरी मला आवडतात. आता कसं चेतूने डेअरिंग केली म्हणून ती माझ्या लाईफ मध्ये आहे. पण अजून कोणी डेअरिंग केली तर अजून कोण पण आपल्या लाईफ मध्ये येऊ शकतं ना. हा? साला लकी आहे यार चेतू. लकी आहे यार. तुला सांगू काय, चेतूने फांदी मारली यार, नाहीतर मग आपणच प्रपोज मारलं असतं तुला. मार ना. प्रपोज तुला कोण नाही बोललाय काय? तुला मी प्रपोज मारू, तुला चालणार आहे? आई ग बाय गे. तुला एक सांगू काय, तू जेव्हा बोलतेस ना मी तुला प्रपोज मारू चालणार आहे काय, तेव्हा माझ्या दिलमध्ये ना घान 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 घंटा वाजते माझ्यामुळे. तुझ्यामुळे. पण चेतू जेव्हा बोलते ना तेव्हा माझ्या दिलमध्ये आहे ना घान एवढंच होतं. आई
जे काय ते तोंडाला बोलतोय मम्मीच्या जे काय ते तोंडाला बोलतो काय. खोटारडा आहेस मी काय बोलतो खोटारडा आहेस तू ते टॅटू बिटू काढलाय ते पाठीवर चेतूचं ते बोलली मला चेतू काय ते परमनंट करणार आहे तू कोण काढणार आहे टॅटू तू काढणार आहे मी आम्ही. टॅटू आम्ही. टॅटू मी काढूच शकत का नाही नाही काढू माझ्या अंगावर दिसणारच नाही मला कंपल्सरी व्हाईट इंक लागेल टॅटू वाला बोलला भाई कलरचा टॅटू लय महाग झाला काढू बिडू नको मी काय बोलतो अरे सॉरी हा चालेल ना हा पण धर दे ना डॉक्टर मी काय बोलतो बोल ना आती क्या खंडाला ये नाही अरे तसं नाही माझ्या बाईकवर आहे ना मागची सीट नेहमी रिकामीच असते हम्म. आती क्या खंडाला खंडाला जायचंय तुला खंडाला जायचंय तुला बाईकची सीट मागची तुला बापाचा खंडाला आहे तुला माझ्या नावाचा टॅटू नाही करणार आहेस तू माझ्या नावाचा टॅटू हा बोललेला यार शिवा मला माझ्या नावाचा टॅटू नाही करणार आहेस तू माझ्या गण एवढंच होतं तुला 2 मिनिटात फिरला यार मांडू तू अरे 2 मिनिटात फिरला मला नाही यार शिवा इतकं मी याच्यावर सच्चा प्यार केला यार शिवा चाल यार तू दिल लावलेला यार याला मी तू कशाला त्रास करते तू बस इथे सगळे बघतायत आपल्याला मॅडम मॅडम एनी प्रॉब्लेम काय झालं का मॅडम हे काय मॅटर बिटर नाही तू जा ना भाई तू जा ना आमचा मॅटर आहे भाई काय नाही आम्ही बघतो नाही मॅटर तुमचा असला तरी आमच्या कॅफेमध्ये घडतोय ना हे आमच्या एरियातला रेप्युटेड कॅफे आहे कॅफे विश्वास जा ना भाई सॉरी आम्ही काय बघायचे ते बघतो तू जा ना जरा रेड हँड पकडलाय तुला रेड हँड आता ए तुम्ही ना मला रेड हँड पकडलाय मी तुला रेड हँड पकडलाय ए काय पण बोल नको आता पकडला गेला म्हणून असं बोलतोस काय नाहीतर काय? आम्ही दोघी मिळून तुझी लॉयल्टी टेस्ट घेत होतो आणि तू पकडला गेलायस ए चेतू मी हिची लॉयल्टी टेस्ट घेत होतो तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव श्रमेश आहे ना त्याचा काय आहे? तो माझा लंगोट्या यार आहे अरे पण त्याचा काय आहे सांगतो ना तो मला बोलला मँडी भाई एवढी चिकनी पोरगी माझ्या आयुष्यात आले मला जरा पण विश्वास बसत नाही भाई जरा पण विश्वास बसत नाही भाई म्हणून चेतू मी आणि रमेशने प्लॅन केला की मी हिची लॉयल्टी टेस्ट घेणार प्रूफ काय तुझ्याकडे Proof? आता तू पकडला गेलास म्हणून बोलतोय ए हा नाही यार भरोशाचा नाही माणूस आहे हा प्रूफ पाहिजे तुला हे बघ सगळं रेकॉर्ड केलेलं आहे सगळं A to Z रेकॉर्ड केलंय आता हे सगळं मी रमेशला पाठवणार तुझा गेम फिनिश शिवू नको भाई शिवू नको शिवू नको भाई भाई रमेश काय झालं रमेश आपणला रमेश ए, शिवा रामू. हे नंतर फावल्या वेळेत नंतर रमेश काय झालं भाई ही हे काय डेंजर आपलं तुला जे वाटलं होतं ना तेच निघालं भाई डेंजर भाई तू बस भाई तरी आपल्याला मित्र बोलले होते लायकीच्या बाहेर प्रेम करू नको त्रास होतो पण आपण एअरछाप आपण करायला गेलो बरोबर तुला सांगतो काय झालं माहितीये आपण जेव्हा हिचा फोटो आपल्या मित्रांना दाखवला ना ते काय बोलले काय माहितीये बाई? भाई सलग 16 वर्ष सोमवार केलेस ना तशी याची चिकनी पोरगी तुला पटणार नाही कुठल्या लेवलचा इन्सल्ट आहे बरोबर भाई करेक्ट तरी मी त्याला बोललो भाई ती लवर आहे पण त्याला पटेच ना एवढी सुंदर पोरगी आपल्याला पटते ते बोलले तू लवर कमी तिचा ड्रायव्हर जास्त वाटतो अरे बापरे तसं नाही आहे, बाबू, सोनू. लांबू माझं नको, नको. रमेश मी सोप्पा तेव्हा तोंडावर सांगतो हिला सोडून दे ए, काय पण बोल नको हिला सोडून दे तुझी जिंदगी द्या ना वाट लागेल काय पण बोलतोयस काय बाबू असं काय नाही लांबू. बाबू तू बाजूला बाबू मी तुझं वासरू आहे ना वासरू नाही तू फुलपाखरू आहेस माझे मित्र मला बोलले आपल्याला सांगितलं त्यांनी अरे हे फुलपाखरू आहे कधी उडून जाईल ना हातावर रंग पण नाही सोडणार एवढं अलंकारिक बोलले कुत्रे मेले ए, बाबू, बाबू, इकडे ये काय? इकडे ये माझ्या जवळ ये. अजून हात नको लावू. कोण आहे? माझी क्युटी कोण आहे? माझी सोनू कोण आहे? नाही बाबू ऐक ना तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? अजिबात नाही आपण विश्वास ठेवणार कसा परवा तुला काय बोललो काय बोललो माझा जो मावस भाव आहे त्याच्या नावावर आजोबांनी सगळी प्रॉपर्टी केली दुसऱ्या मिनिटाला तू फिन्स्टाला फॉलो मारलास त्याला हा कसा विश्वास ठेवू आपण बाबू ती फॅमिली असते ना तर फॅमिली फॉलो केलं तर काय नसतं तसं एवढं बाबू फॅमिली मध्ये माझी सख्खी बहीण पण येते ना तिला अजूनपर्यंत फॉलो नाही मारलास तू हा तुझ्या फॅमिली तोंडावर चालू आहे तुझ्या सगळं माहिती काय मग एक तू काय मध्ये बोल नको हा? तू काय पण बोललो आता ऐक
ते हे सगळं चेतू बोलली म्हणून मी ह्याच्या बरोबर करत होते. मला तू आई शपथ मला तुझ्यासोबत राहायचंय. माझं आता- खूप प्रेम आहे यार तुझ्यावर. मला शपथ राहायचंय. शिवा यार, तुझा साधेपणा भोळेपणा आवडतो. गप ना यार शिवा शिवा गप ना ऐक ना माझं. त्याला सांगू नको अरे तू यार, बोलतो यार. नको ना रडू याच्यासाठी. तू कसं बोलतो नाही राहायचं बोलतो. इतके दिवस तुला काय बोलले नाही मी, आज सांगून टाकते. हाय ना, गेले काही दिवस मला कसले कसले मेसेज करतो माहितीये. बस यार चेतू. अरे नाही खरंच तू काय पण बोलते तू आता. हे बघ मी तुला दाखवू शकते. हे बघ गुड मॉर्निंग डार्लिंग, जेवलीस काय, उठला काय माझा रसगुल्ला. रसगुल्ला बोलतो मला. तुला रसगुल्ला बोलतो बाई, तू रसगुल्ला काय बोलतो यार. ए तू तर बोलूच नको, तू 2 मिनिटात फिरला. रमेश तू मला कधी रसगुल्ला बोलला नाही, तू हिला रसगुल्ला बोलतोस. अरे मी माझ्या मनापासून नाही बोललो, मी मंदारने सांगितलं म्हणून बोललो. त्याने सांगितलं आणि तू बोललास. मंदार मला म्हणाला मी चेतनाला पटवलंय पण मला ती जरा काहीतरी झोल वाटतोय, तिचा टॅटू काढायचा मला अवघड ठिकाणी. इकडे पाठीवर पाठीवर. हा पाठीवर. पण म्हणाला ती मला झोलर वाटते, सुमडीत कोंबडी वाटते, जरा 4-5 मेसेज पाठव, रिप्लाय काय येतो बघ, तिची लॉयल्टी टेस्ट घे, म्हणून मी मेसेज पाठवले याच्या सांगण्यावरनं. हा हा हा. मांडू तू माझ्यावर शक घेतलास. तू ना माझ्यावर शक घेतलास. अरे यार ही बोलली म्हणून मी तुझी लॉयल्टी टेस्ट घेतली ना. मग मला हा बोलला म्हणून मी तुझी लॉयल्टी टेस्ट घेतली. मला हा बोलला म्हणून मी तुझी टेस्ट घेतली. मला हा चेहऱ्यावरनं वाटलाच नाही म्हणून मी याची लॉयल्टी टेस्ट घेतली. हा, तेच ही बोलली म्हणून मी हो बोलले. मग मला पण हा बोलला म्हणून मी हो बोललो. हे मला हा बोलला म्हणून मी हो बोललो. मला तसं कोण बोललं नाही आहे, मला वाटलं म्हणून मी केलं. बघ 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 बाई भाई बाई ते लपडीची जड आहे ना हीच आहे बाई. ए ग बस. ए. काय लपडीची जड आहे. तिला काय बोल. ए शिवा ए हाय ना, हा तुझ्या लायकीचा नाही आहे. याने मला कसले कसले फॉरवर्ड केलेत ना, मी तुला सांगू पण शकत नाही यार शिवा. हा कसला यार न कळणारे कविता पाठवतो. तुला कळले नाहीत ना, कळले नाहीत ना. मग ह्याची किशीची इमोजी का पाठवली मला 4 वेळा. टायपिंग मिस्टेक होती माझी. 4 वेळा तू होती माझी. होऊ शकतं मी तुझ्या बाजूने आहे. हा माझ्या लायकीचा नाही नाही ना. आहे. आपण तुझ्या लायकीचा नाही आहे. का? का म्हणजे ह्याच्या बाईकची सीट आहे ना रिकामी असते. आणि सगळ्या मुलींना ह्याला लोणावळ्याला घेऊन जायचं असतं. ए लोणावळ्याला ना खंडाळ्याला त्या हॉटेलला माझी सेटिंग आहे. नाही, तसं नाही अरे, ठीक आहे तू. तसं नाही. ए श्रमेश ही आहे ना तुझ्या लायकीची नाही. ए तू लायकीचा नाही आहे. बाबा मी तुला सांगतो ही तुझ्या लायकीची नाही. तू पण लायकीचा नाहीये. एक मिनिट सर मॅडम मी बोलू का. तुम्ही चौघे प्रेमाच्या लायकीचे नाही आहेत. मुळात तुम्ही मैत्री करायच्याच लायकीचे नाही आहेत. ओय 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 करू नका मला. अहो आमच्या विश्वास कॅफेमध्ये लॉयल्टी टेस्ट घेता तुम्ही, तेव्हाच तुम्हाला बाहेर काढणार होतो पण काय कस्टमर म्हणून मी काय बोललो नाही, कळलं ना. आणि मग आम्हाला शिकवू नका कपलच्या गोष्टी, रोज बघतो आम्ही. अहो जे कपल आपला पार्टनर विश्वासू या विश्वासावर जगतं ना ते कपल शेवटपर्यंत टिकतं. आणि जे कपल आपला पार्टनर विश्वासू आहे का हा प्रश्नचिन्ह घेऊन जगतं ना ते कायच नव्हतं त्यांचं आयुष्यात. ते कपल कधीच टिकत नाही आयुष्यभर. तसे तुम्ही चौघ्यात, कळलं ना. असे बघू नका माझ्याकडे. आमच्या कॅफेची पद्धत आहे, इथे आलेला कस्टमरला पाणी मोफत आहे, पाणी प्यायचं आणि निघायचं पहिलेकडनं. मला या कॅफेच्या आजूबाजूला जर दिसलं चौघे असा मारेन ना, बघणार ना वेटर बिटर मी बॅग तुला पहिला मारेन मी लय डेंजर आहे. हा बोल. अगे इथं हॉटेलमध्ये आहे काय, कशाला व्हिडिओ कॉल. ए तू काय शक खाते माझ्यावर. मी व्हिडिओ हे जागे तुला काय दरवेळेला सगळं सांगायचं मी कुठे काय करतो ते. शक खाते ना, मग जाचल गेली उडत. अरे मला नाही बोलायचं, मी तुला ब्लॉकच करणार. तसंही ब्लॉक करायचं होतं, कारण मिळालं मला. जाचल. ए चल बघ मी तुला उगाच हो बोललं काय. ठेवते का फोन, ठेव. चल चल. वा 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 वा, अप्रतिम कॉन्सेप्ट, अप्रतिम सादरीकरण आणि लॉयल्टी टेस्ट विश्वास कॅफेमध्ये हे मला फारच आवडलंय. बघूया हासरासी काय म्हणतात. सई बटरफ्लाय मारायची वेळ ऑलमोस्ट आली होती पण तेव्हा कळलं की आजकाल टॅटूज पुसून पण मिळतात, ज्यांना कोणाही इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांच्यासाठी. जनहितार्थ जारी. मजा आली. एका पॉइंटला कळतच नव्हतं की कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय. ते खूप छान प्ले केलं तुम्ही. आणि मला असं वाटतं की कुठल्याही नात्याचा आधारस्तंभ हा विश्वास असतो, तर त्याच्यावरती तुम्ही एक काहीतरी भाष्य खूप सरफेस लेवलवरती पण कॉन्व्हर्सेशन सुरू केलं, याचा खूप आनंद आहे. मजा आली. सगळ्यांची टायमिंग्स उत्तम आणि वी एन्जॉयड अ लॉट. मजा आली. खरंच मजा आली. थँक्यू सो मच.
मंडळी, चौघुलेंच्या कुलदीपकानं पुन्हा एकदा केला एक नवीन उपद्व्याप. चला बघूया यावेळी चौघुलेंना नेमका कशाचा सामना करावा लागतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ए ईशा काय करतेस? झोंबिवली पार्ट 2 येतोय, ऑडिशन देतेस? काय हो, डान्स शिकतीये. नको करूस अगं, तेल संपलंय. आता ते इराणवाले स्ट्रेट ऑफ हॉर्मूज उघडत नाहीयेत, मी काय करू? तुझ्या वडिलांनी स्टेट ऑफ हॉर्मोस मधून खोबरेल तेल आणलं होतं. बाटलीतलं तेल संपले, लावू काय आता मी? तर उरलंय ते लावा ना. अगं उरलंच नाहीये तेल, संपलेलं आहे तेल. केस तरी कुठे उरलेत? मुथ्थया मुरलीधरन वाटतेस तू. हसतेस तेव्हा मुथ्थया मुरलीधरन वाटतेस तू. नको करत जाऊस, हे सांगून ठेवतो माहिती तुला. ना मी अशीच असते. तेल बिल जरा लक्ष ठेव घरात, जरा सगळ्या वस्तू संपतायत, कळलं का? हे टॉयलेट ठेव तिकडे. ऐक ऐक बरं, मी काय म्हणतो, बोला. आपण हनीमूनला गेलो होतो तेव्हा तुला एकदा आईस्क्रीम खायचं होतं. त्यावेळेला मी एक आईस्क्रीम म्हणला, दोघात एक आपण आईस्क्रीम खाल्लं होतं, आठवतंय का? काय आठवते ना. त्यानंतर आपला आयुष्याला झालेला खोकला कुठे आहे? म्हणजे मुलगा कुठे आहे? ओंकार. कसं बोलता हो तुम्ही माझ्या बाळाला? तो कामकाजात व्यग्र आहे, तो तुमच्यासारखा घरात नाही बसलाय. 13वीची परीक्षा राहिली आहे तिची द्यायची, कुठलं कामकाज आहे? कुठलं वेगळं आहे? काय झालं? काय झालं? काय पण कोण आहे? कोणाची माय व्याली माझ्या पोराला हात लावायला? हिम्मत असेल तर मार्या! तलवार तलवार आपल्या घरात तलवार आणली? ओके, हे चौगुलांच्या घरात तलवार कुठून आली? शोभायात्रेत मी झाले होते ना झाशीची राणी, ते परतच नाही केली मी. त्या संस्थेने भाड्याने आणलेली, मी ठेवून घेतली. अगं पण ईशा, आपल्या घरात का ठेवली असती? अडी अडचणीला लागू शकते हो. अगं ती सेफ्टी पिन आहे का? अडी अडचणी काय ही भाई तलवार? ते फेकून देते तलवार, मला नकोय. सेठ सुन मला ना, पाहिजे. सेठ सुन ना, वो सब छोड़, तू आम्हाला बचवा. आम्हाला बचवा ना सेठ. कोपऱ्यात ये. 2 वाक्य आहेत, मला वाचवा किंवा मुझे बचाव. आम्हाला बचवा, हे काय आहे? ही बाई मला अजिबात आवडत नाही, सांगून. सुन ना. अरे हे सेठ म्हणते, मला इथे हात लावते ते. सेठ म्हणते नाही, परस्त्रीने आजपर्यंत इथे हात लावलेला नाहीये मला. थांबा ना बाबा, थांबा ना. तुम्हाला काय, ए बाबा तू मत सेट को सेट बोल तू ना. कशाला सेठ म्हणतोस? बाप म्हण ना तू. सेट नाही म्हणणार मी. अरे सुनता ही नहीं है यार. बोल ना. सुन पहले. तू हे नको, तू अरे तू हे करू नको. चल. काय ना, हिने सेट म्हटलं की मला उगीच रेग्युलर झाल्याचा फील येतो, माहिती? म्हणा बाबा, कधीतरी सिरियस व्हा ना. आता तुम्हाला कॉमेडी करायची असते. अरे नाही. वाजवा वाजवा. काय झालंय? काय पण रडायला? बरं. मैं बोलूं क्या? आंटी मैं बोलूं क्या? बोल बाळा, बोल. मैं और ओंकी ना इगतपुरी को जा रहे थे. हाँ अभी तो हाईवे लग गया, तो हाईवे पे मैं ऐसा गाड़ी रेमटोद होती, तो क्या हुआ, ऐसा शाना कौवा एक लेफ्ट राइट रामपाट करके आया. बात कर रही है. हाँ, फिर मेरा ध्यान ही नहीं ना आंटी. अब मैंने ऐसा रापकन ब्रेक मारा, पर ब्रेक मारा मतलब उसके गाड़ी को ऐसा थोड़ा चुम्मी बैठा ना. चुम्मी बैठा मतलब ऐसा पिच्चू से थोड़ा बोगदा हो गया उसके गाड़ी का. पर इसमें मेरा क्या गलती है क्या? नहीं. वो अचानक से मैं क्या करेगी ना तुझी आंटी? काहीच चूक नाही सोन्या. वो शाना कौवा गाड़ी से उतर के मेरे को बोल रहा है, मेरे पे चिल्ला रहा है वो लंगूर. अभी मेरा क्या गलती है बोल? हे आता जे काही ती 15-20 वाक्य म्हणाली, त्यातले फक्त 4 शब्द कानावर आले. रामपाट, त्याच्यानंतर बोगदा, काय पिच्चूसी बोगदा, बोगदा हो या गाड़ी का. आणि हे रापकन ब्रेक मारा, हे कुठले शब्द चौगले? जाऊ द्या. तुझे आजोबा प्राध्यापक होते, तुला माहितीये ना ऐका ना, मराठीचे. ऐका ना. कुठले शब्द आज ऐकायला लागतायत मला? एवढं नका ना चिडचिड करू. ती काय म्हणते ते समजून घ्या. सूनबाई आहे ना आपली. सून तुझी असेल, माझी सून नाहीये. बाबा सासऱ्याला सेट म्हणणारी सून, च्युइंगम खाणारी सून चौगल्यांची नसते. बाबा तुम्हाला कळलं का काय झालंय ते? काय झालंय? अहो, हिनी ज्या गाडीला ठोकर मारली आहे ना, ती पठाणची गाडी होती. पठाणची. पठाणची म्हणजे? पठाण पठाण पठाण. शाहरुख खानची गाडी उडवली? अरे काय शाहरुख खान नाही हो बाबा.
शाहरुख खान नाही, खरा खुरा पठाण, डॉन डॉन. त्याची गाडी उडवली आहे त्यांनी. मला धमकी देत होता, मला बोलला मला मारून टाकेन म्हणून. मी सॉरी सॉरी बोलतोय पण ना ऐकायलाच तयार नाही. माझं पण डोकं फिरलाय. मी बोललो मैं कौन है पता है क्या? गबरू पठान का लड़का है अपन. और ये गबरू पठान की भाऊ आहे. भाऊ म्हणजे भाऊ आहे. असं मी जेव्हा बोललो तेव्हा तो असं थरथर कापायला लागला. त्याची एवढी हे घाबरली तू. हाय 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 मारा पुतारा गबरू का छबरू. सगळ्यात आधी हा उंट तिकडे वाळवंटात नेऊन सोड. मला हा नकोय माझ्या संसारात सांगून ठेवते. हाराम हाराम म्हणून प्रत्येक गोष्ट राजस्थान. कौतुक वाटतं. तू शांत हो जरा. टेन्शनचं हे आहे जरा. चिडू नका एक मिनिट, मला 3 आक्षेप आहे. तिकडे समोर बस. तो जो तू म्हणालास काय कोण गबरू पठाण, त्याची ती भाऊ आहे, ही त्याची भाऊ आहे. आणि तू त्या गबरू पठाणचा मुलगा आहेस. म्हणजे माझा मुलगा आहेस. म्हणजे मी कोण आहे? गबरू पठाण. हा, मी गबरू पठाण. गबरू पठाण कोण आहे? गबरू पठाण असा कोणी आहे? गबरू पठाण माहित नाही तुम्हाला? अरे नाही माहिती अरे मला. मोठा डॉन आहे गबरू पठाण. कोण आहे? तस्करी, हवाला आणि त्यात मनी लॉन्ड्रिंग, किडनॅपिंग, खून सगळे आरोप आहेत त्याच्यावर. सगळे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी वॉरंट पण काढलंय. पण कोणाला माहितीच नाही गबरू पठाण दिसतो कसा. आणि ज्यांना माहिती आहे ते ह्या जगातच नाहीयेत बाबा. गबरू पठाण, कळलं. मौत का दूसरा नाम गबरू पठाण. हमारा शहर का राजा कौन? गबरू फटान गबरू फटान. घाबरा तू जरा. गबरू फटाण म्हणते. फटाण फंटर असते गबरू फटाणची. हे मला नको रे. हे मला नको. अंडी छोड अंडी छोड. एनर्जी आली ना. मला चिडू नका हे होतं. तुम्ही. हे बघ, एक काम करूया आपण आता. ते झालं ते झालं. आता ह्याच्या पुढे अशा मोठ्या लोकांची नावं घ्यायची नाहीत. आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत बाळा. हा, पुढे राडा झाला तर अशी नावं घ्यायची नाहीत. ओके, चला जा आता. तू घरी जा. ए ए ए तू येऊ नको. सेट बेट बोलू नको तू. अरे सुन मेरी बात, वो आ रहे अभी इधर. कोण? जिसका गाड़ी में ठोकिया ना वो इधर आ रहा है. गबरू पठाण इकडे येतोय? नाही नाही नाही, तो गाडी ठोक्या म्हणजे ज्याची गाडी ठोक्या. मी गबरू. मी कोण आहे? गबरू पठाण. मी गबरू पठाण आहे. हा, तो तुम्हाला भेटायला इथे येतोय. पण त्याला काय लोन बिन काढायचंय का काय? तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही हो, गबरू पठाणला. तो जो पठाण आहे ना, तो नेमका गबरू पठाणचा फॅन निघाला. तो म्हणाला की मुझे सिर्फ गबरू पठाण को देख के ऐसा सलाम करना है म्हणून. तर त्याला कुठे माहिती गबरू पठाण कोण आहे आणि कोण नाहीये ते. तुम्ही तो येणार, तुम्ही तुमच्या समोर येणार, तुम्ही सलाम करा, तो सलाम करणार, मग तो हे होणार बला. एवढंच होणार. अरे बरोबर, मी गबरू पठाण करायचं. बापरे, गबरू पठाण कॅरेक्टर रोल. ओहो हो हो. नाही रे, नाही. पण मी नाही वाटणार नाही रे. पठाण 9 फुटी असतात. त्यांच्यातला बाल पठाण पण माझ्या एवढा नसेल. सांगतो मी. अरे करना यार. आणि करा ना प्लीज. अरे खरं सांगतो, त्यांच्यातला शाळेत जाणारा पठाण सुद्धा मला असं बघावं लागेल. एवढा उंच असेल तो. अगदी खरं सांगतो मी. बाबा नाही, आणि नाही वाटणार ना. मी सांगतो तेच. वाटलंच होतं मला. काही होणार नाही तुमच्याकडनं. माझ्या पोरासाठी काही करू नका तुम्ही. अगं तसं- एखाद्या बापाने जीव दिला असता पोरासाठी, पण एक ऍक्टिंग नाही करू शकत तुम्ही 5 मिनिटाची. ओंक्या, तुझी आई अजून जिवंत आहे. मी करेन गबरू पठाण. ए ए ए तू काय करणार आहेस गबरू पठाण? गव्हाचं पोतं कसं होईल गबरू पठाण? काय बोलतोय? काय बोलतेस तू? नाही वाटत. काय हो? काय करणार आहेस गबरू डोक्याला पठाण? पंचा लावून ती कुकरची रिंग लावायची. वल्ला हबीबी, काय पण काम असलं बोलो कबीबी. झालं, मग सोपं असतं. बिंडॉक 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 बिंडॉक. काय झालं? बिंडॉक आहेस तू. काय चुकलं माझं? चिडू नका ना. पठाण आणि अरबी याच्यात फरक आहे. कुकरची लावली रिंग की झाला अरबी असं नाही होत. बाबा. हे सही काय आहे माझ्या आयुष्यात? बाबा तुम्हाला फरक माहिती आहे ना. करा ना बाबा. करा ना. करा ना बाबा. करना ते असं नाही करणार. बघ, मी अरे बँकेचा मॅनेजर आहे. हो बरोबर आहे, तुझा जीव धोक्यात. करा ना. हे पण एकदम गबरू पठाण नाही. तू एक साधा एक कारकून दिला असता बँकेचा, मी उत्तम केला असता, वठवला असता. नका करू तुम्ही. मी इथे भीक मागते माझ्या बोलायला करा. काय नका करू तुम्ही. आंटी या शब्बीर कुमारच्या तोंडात बोळा कोंब. अरे सेठ रुक ना. माझा मुलगा भीक मागतोय. करतो हळू जरा. सोसायटीचा सेक्रेटरी येतील. ओय, होय, करतो. अरे बापरे. ओ हो, गबरू पठाण. गुड बाबा गुड.
करताय हो, करतो. डन होय, होय. आहे ए, ए, येऊ दे ये दे काय काय द्यायचं बाबा 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 आता करताय तर हो शपथ काय अरे नाही कपडे कपडे बाबा नको. ही घ्या ही पैठणी घाला अरे, पैठणी नाही रे, पठाणी पठाणी घाला पठाणी घाला पहिना ना अरे ही पहिना नाही ना. होणार रे माझ्या मापाची नाहीये ती घाला घाला अरे बापरे ही खूप अशी ही आहे रे चांगले चांगले होते होते अरे नाही होते. रे हा बाबा मस्त मस्त अरे नाही रे हे लग्नात लहान मुलं घालतात बस सूट बीट तसा दिसतो रे मी. काय बाबा बाबा सगळ्यात लहान पठाणी द्या असं म्हणून ही चाली आहे बाबा ऐक हे घ्या, हे घ्या. मस्त अरे, हे- दिसताय. हे घ्या, घाला 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 पटकन मी एक काम करते येतोय का जातोय ये कसं ऊपर ले आहे? ना इसका इसका ऊपर ले हा हा थांबा थांबा बेल्ट बेल्ट दे बेल्ट दे बेल्ट नसतो ह्याला बेल्ट काय दे बेल्ट कुठून घालताय तयार हा, तयार मी तुमची बेगूम बनते ही माझी बेबॉम्ब बनणार आहे हिला सांग बेबॉम्ब नकोय मला आयुष्यात नकोय ती बेबॉम्ब थांबा हो थांबा जरा थांबा आले हल्ला आला आला अस्सलाम वालेकुम मियां अस्सलाम वालेकुम गबरू पठान साहब से मिलना है अब्बूजान सॉरी हा सॉरी सॉरी अब्बूजान ओए बोलो आपसे कोई मिलने आया अब्बूजान भोजो इजाजत है ए पठान साहब हमारे बच्चा है पठान साहब हमारा बड़ा खुशकिस्मती है कि हमारा मुलाकात आपसे हो रहा है बरोबर आहे दिसायला रे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम इश्क मेरी जान ए क्या करते है क्या करते है अरे पठान साहब गिर गए बाबा अब्बूजान अब्बूजान पठान साहब हम तय दिल से आपका इस्तकबाल करते हैं हम धोखाधड़ी नहीं करते धोखाधड़ी नहीं करते हम इनका बहुत बड़ा फैन है वैसे हम भी पठान का बच्चा है पठान के इस नाचीज को शमसुद्दीन पठान कहते हैं वाह और आपको ये क्या है ओ हम निक्षुन सांगते हैं इस विक्षिप्त औरत को अंदर भेजो अगर मेरा मस्तिष्क घूम गया मी आत नाही जाणार मैं कुछ भी करेगा मी आत नाही जाणार नकोय मी आत नाही जाणार मी ना आत घर का मामला है घर का मामला है कुटुंब का हम है। पठान साहब हम पठान के बच्चे हम काबुल से है आप किधर से है हम दापोल से हैं। दापोली दापोली, दापोली से है हम दापोली कोकणू कोकण कोकणी से दापोली कोकण दापोली कोकण हम दापोली वाला है ओए, जैसे हम काबुली वाला है वैसे ही दापोली वाला है वल्ला वल्ला सुभान अल्लाह पठान साहब हम मतलब छोटा मुंह बड़ी बात गुस्ताखी माफ इधर देख के बात करो अच्छा लगता है मतलब हम पठान है आप भी पठान है लेकिन आप पठान लगता नहीं है पठानों के इतने छोटा कैसे ओए क्या हुआ भाई ओ वो कोरोना में हम छोटा हो गया बात करते हैं छोटा हो जाता है कोरोना में हम पहले 8.5 फुट था और कोरोना में दूसरा लाट आया एकदम आपटा एकदम जोर से आपटा वही कोरोना में हम हो आधा हो गया खतरनाक बीमारी था सेहत को ऐसा कच्चा छह बजाता था बिचारा बहुत बहुत खतरनाक सेहत के साथ बुजकुशी केला है वे हेलो, हेलो। पठान साहब अब पठान नहीं लगता है
लेकिन ये औरत पठान लगता है, बड़ा टकट है। पठान का बीवी है पर खुरदार। ओए, 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 ये जंजीर का प्राण करता है लेकिन नहीं जमता है, नहीं जमता है। वो प्राण अच्छा था, ये कंटाशी आता है। अब्बू जान, ओ, अब्बू जान। ओ अबू जान, पठान साहब ये वैसे कौन है, कौन है? ये हमारा बबल गम बेगम है। बेगम बेगम है। बेगम बरवे, बेगम बारवे बेगम बारवी बेगम, बारवी- बारवी। 11 बेगम अलग अलग शहर में है। ये 1 2 ये लेटेस्ट बेगम है। ओए, आप पठान है लेकिन शौक नवाब वाला है। पठान साहब हम हाँ तशरीफ रख सकते हैं? रख सकता है, रख सकता है, इथे रख सकता है। तू सांगितलं होतंस तो इथे. हां तू सांगितलं होतंस फक्त तो येईल आणि हात दाखवेल आणि निघून जाईल. हा गप्पा मारायला बसलाय. बोला, काहीतरी बोला, काहीतरी बोला, काहीतरी बोला. अब्बू जान. जान अब्बू जान, अबू अब्बू जान जान. बोलो ओंकार जान. हमारा माल मड आइलैंड पे आ गया है. माल आ गए मड आइलैंड पे. मैं बोला माल आ गया. अब्बू जान तो माल आ गया. मड आइलैंड 324 लिमिटेड उधर जाती है बस. ओए, बड़ा मजा किया माहौल बनाया है। पठान साहब आपका बड़ा फैला हुआ कारोबार है, दहशत है आपके बहुत नाम बहुत पे। ये हमारा बहुत दहशत है. मतलब किसी को आप अगवा कर लेता है तो वो तो बहुत पैसा देता है। हमें बहुत ये देता है पैसा. हम खुद हमारा पर डे करोड़ों का है. पर डे हमारा ये है, हम फोन खुद करता है. हमारा नाम क्या है हमारा? गबरू गबरू पहलवान पठान. पठान गबरू पठान करके हम खुद फोन करते हैं कि अमुक अमुक नहीं तो तुम्हारा इसको मार डालेगा और 10 कोटी रुपए हम कमाते हैं. 10 करोड़ गबरू 10 करोड़. हम बहुत शेकड़ों पैसे, हजारों पैसे का हम कमाए हैं. वल्ला वल्ला वल्ला। लेकिन ये जो पैसा है ये कैसा आता है? मतलब हवाला का बड़ा नेटवर्क हवाला हवाला. हवाला म्हणजे काय? पठाण जी थोड़ा तुम्ही भाऊजी रुको इधर जरा बाजूला या. काय झालं? सुनबाई ओए, ओए, काय? तुम्हाला हवाला माहित नाही? नाही मला हवाला नाही माहिती. अगं एवढं काय आपण अगं क्या बाबांना हवाला माहित नाहीये? हे मला बाप म्हणून नको. अरे इतकं काय एवढा काय मी फेल गेलो आयुष्यात. हवाला किती? अरे पण नसेल काय हवाला म्हणजे? तुम्हाला हवाला कसं नाही माहिती? नाही ना माहिती. अरे जेव्हा इलिगल कॅश ट्रान्सफर करायची असते, टॅक्स भरायचा नसतो, तेव्हा हवाला करतात. एक मिनिट मी नीट सांगते तुम्हाला. हे बघा, समजा आता एक माणूस दुबईला आहे आणि आपल्याला त्याला दुबईला 1 करोड रुपये पाठवायचे. हां, तर आपण ते पाठवू नाही शकत ना, नाही तर टॅक्स पडणार. मग आपण एका मुंबईच्या आपल्या हवाला एजंटला कॉन्टॅक्ट करायचा, त्याला आपण 1 करोड रुपये द्यायचे. मग तो त्याच्याकडची एखादी 10 रुपयाची वगैरे नोट काढणार, तो ती फाडणार आणि 1 तुकडा आपल्याला देणार. फाडणार म्हटल्यावर अशी कुठून पण तुमच्यासारखी नाही फाडणार. तो जिथे नंबर वगैरे असतो ना, तो नंबर असा अर्धा कापला जाईल अशी फाडणार तो नोट आणि 1 तुकडा आपल्याकडे, 1 तुकडा त्याच्याकडे. आता त्याचा तुकडा तो त्याच्या दुबईमधल्या एजंटला देणार, दुसरा हवाला एजंट, आणि आपला तुकडा आपल्याला ज्याला पैसे द्यायचेत ना त्याच्याकडे पाठवायचा. मग ते दोघं भेटणार. काय होतंय कळतंय का तुम्हाला? पैसे एका देशातून दुसऱ्या देशात जातच नाही आहेत, पण तरी ट्रान्झॅक्शन होतं, कारण हा धंदा पूर्ण ना विश्वासावर चालतो, पूर्ण नेटवर्क असतं त्यांचं. मग ते दोघं भेटणार, ते नोट जॉईन करून बघणार आणि ते आकडे करेक्ट असे जिक्सो पझल सारखे मॅच झाले तर तो त्याला 1 करोड रुपये देणार. याला हवाला म्हणतात. पण आता हे सगळं होत नाही, हे पूर्वीचं आहे. आता ते व्हॉट्सअप बिट्सअप वापरतात, सोपं होऊन गेलंय आता एकदम. ईशा हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडतं. अरे फडके रोड तो डोंबिवली तुझं घर, ह्यामध्ये दुबई लागतं कुठून तुला मुळात हे कळत नाही. गाजर हलवा कर म्हटल्यावर तोंड वाकडं करतेस. हवाला बद्दल बरी माहिती आहे तुला. हा? बाबा आवाज वाढतोय. अब्बू जान. ओए, ओए, पठान साहब अरे इधर आइए। कौटुंबिक बस हो गया कोमल. ए, चलता है माहौल मजा किया है हमारा कौटुंबिक हवाला. पठान साहब बहुत अच्छा लगा आपसे मुलाकात करके, बहुत अच्छा लगा. दिल बाग बाग हो गया. 3 बार देखा है बच्चन का, बहुत अच्छा है.
चलो पठान साहब हम निकलता है हम निकलता है कुछ जरूरत होगा तो ये पठान के बादशाह को याद करना है। हम कई को याद करेगा, हमारा मंथन का काम है तो फिर एचओ से अब्बू जान, अब्बू। ओके ठीक है। चलो चलो हम चलता है। पाणी ओए 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 मस्त चाललं होतं, मारला का? ओए हम तुमको क्यों मारे पता है? नाही 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 क्योंकि हम गबरू पठान है। क्या? हम आए गबरू पठान। 2 साल से देख रहे हैं हम, हमारा नाम इस्तेमाल करके लोगों से फिरौती लेता है। पूरा इंफॉर्मेशन है हमारे पास। 120 करोड़ रुपए लिया है तुम। 120 करोड़ हमारा पैसा अभी का अभी दो। चौगुले वा 120 करोड रुपये खिशात घेऊन फिरताय. मी एक साडी मागितली तर पैसे तो आपल्याकडे मी अरे बेंडॉक, मी कुठे 120 घेतलेत? ए देखो तुम, ए मान से बैठो बैठो तुम, ए हाय हाय बैठो बैठो। ए देख 1 किलो ना देख, इधर देख। हाथ छोड़, थम हाथ। देखो तुम, ये हम नहीं करने वाले थे। ये जब बड़ा आदमी का लाया मेरे को, तभी तुमको बोला था ये गिरेगा। हम बोले थे उनको गिरेगा। हम पठान नहीं लगता है, वो भी नहीं लगता है, ठाण तो बहुत दूर है। हम उनको बोला था, पर वो रोल दिया कास्टिंग का रिस्पेक्ट करके हम वो किया। कितना पैसा तुम बोले अभी? 120 करोड़। 120 करोड़? 120 करोड़। अरे हम ब्रांच मैनेजर है, 120 करोड़ का 1 भी हमारा बैलेंस नहीं है। टर्नओवर ही नहीं है हमारा बैंक का, एकदम फालतू बैंक है हमारा। एकदम खरे बोल। ज्यादा से ज्यादा कितना है मालूम? एफडी हमारे पास 10 लाख रुपया। एक कस्टमर आता है रोज हमको ये करता है, 1 लाख निकालू, घालमेल होता है। वरखाली होता है। 1 लाख निकालेगा तो क्या, एकदम फालतू ब्रांच है हमारा। क्या बोलू, बहुत एक्टिंग करते हैं, बहुत ज्यादा। तुम्हारे हिसाब हमारा अल्ताफ करेगा, सबका पुर्जा डील कर दे। अरे बाप रे, नहीं, अरे है बोला ना है। 120 करोड़ रुपए दे। नहीं तो 120 नहीं तो हम इसको दुबई लेके जाता है। इसको दुबई लेके जाता है, जब तक पैसा नहीं देता इसको उधर रखता है, बुर्ज खलीफा के ऊपर रखता है, मिसाइल को बांध के तुमको ऐसे छोड़ता है। अरे नहीं, अरे मज्जा काय, मला तो घेऊन जातोय, काय करून घेईल माहित नाही तुला। थोडक्यात निपटलंय, खूनबिन करत नाहीये तो. मस्त दुबईला घेऊन चाललाय. दुबईला घेऊन चाललाय ना मला एवढा लांब? जा ना मग, मी पुढच्या महिन्यात घ्यायला येते तुम्हाला. मग तर झालं. 1 मिनिट. नाही सुमन वंसनच्या सुनेचं डोहाळ जेवण पुढच्या महिन्यात. मग तिथे जावं. नाही ते परत बोलून दाखवतात, फॅमिलीच्या सगळ्या फंक्शनला जायला पाहिजे. ईशा. त्याच्या पुढच्या महिन्यात ऐक नाही, पावसाळा आहे म्हणजे मग चिकचिक होते. मला आवडत नाही रे. एक तर पूर्ण भिजायचं, नाही तर पूर्ण आत राहायचं. त्याचं अर्धवट भिजत वगैरे. मला सप्टेंबर एंडला येऊ. नहीं आंटी तब हमारे डांस बार का वर्धापन देना ना. अरे कुठल्या डान्स बारचा वर्धापन दिन असतो? अरे सेट हमारा है तो है ना. तुम अक्टूबर में जाओ ना आंटी. नाही ऑक्टोबर मध्ये माझी एक्झाम आहे. आता दिलीस ना मार्च एक्झाम? त्यात फेल होणार आहे मी. अरे लाज बाळगा रे, काय कुटुंब आहे यार. अरे त्याला फेल होणार. लाजा बाळगा रे, तुझ्या पती देवाला नेतायत तिकडे दुबईला. मैं तुम्हारी बोगम, हमारे जिस्म से हमको ले लो तुम्हारे साथ. हमको तुम उन टका खरारा करने को बोलो, उन टका कुछ भी करने को बोलो. हाँ हम तुम्हारे, हमको इधर 1 मिनट रहने का नहीं है. ये स्किट हम छोड़ते हैं अभी. हमारे हमको खाने लेते हैं. फुल मॅडनेस होता हा. खूप भारी. प्रसाद वा बहारदार. सम्या, आउटस्टँडिंग रिॲक्शन्स होत्या काही आउटस्टँडिंग. म्हणजे या कपड्यावर पठाणाचे कपडे घातल्यानंतर तू इतका बावळट दिसत होता, पण इतकं कमाल कॅरी केलंस. ते खुर्चीवर बसल्यानंतर एक थ्रूआउट फाटलेला जो चेहरा दिसत होता तो कमाल होता, कमाल. आणि ते कंटिन्युअस पकडून होत असतो, त्यामुळे मजा आली, खूप मजा आली. ईशा, प्रिया, ओमकार मस्त. शाम्या कडक, बहारदार. या रोलवर ऑब्व्हियसली तुझा ठप्पा आहे. तुझ्याशिवाय दुसरं कोणी पठाण आम्ही इमॅजिन नाही करू शकत. बने, तू फिजिकली वाटतोयस पठाण, आणि शाम्या बरोबर आल्यामुळे तुला पठाण म्हणून आम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे. नो प्रॉब्लेम. मजा आली. सई सुसाट परफॉर्मन्स होता.
श्यामदादा, मला तुम्हाला असं सांगायचंय की या मंचावरती काही जे रोल्स किंवा पात्र आहेत ती फक्त तुमची आहेत. त्यातलं हे एक पात्र आहे आणि तुमच्या रंगात आणि ढंगात तुम्ही त्यांना जे सजवता ते बघायला आणखीन जास्त मजा येते. प्रिया, ह्यांचं कॉन्व्हर्सेशन सांगताना तिकडे तू जो डान्स करत होती म्हणजे मनापासून जे काही केलंस ते फार आवडलं. त्याच्यात पण स्टेप्सचे व्हेरिएशन्स होते. खूप मस्त. राऊत, नेहमीप्रमाणे व्हेरी इरिटेटिंग. म्हणजे याच्यात तर तू खूप आता इझिली खेळायला लागलायस. ईशा, तू पण. मला असं वाटतं की याच्यात तुझा जो ग्राफ असतो तो कधी कुठे कसा जाईल हे सांगता येत नाही आणि तू ते खूप छान पोर्ट्रे करतेस. सॅमी, यू आर एक्सेप्शनल. फार मजा आली तुला आज परफॉर्म करताना बघून. आणि इथेच आम्ही खूप एक्साइट झालो ऑडियन्स म्हणून जेव्हा आम्हाला कळलं की तू हा रोल करणार आता. ही संकल्पना आणि त्याचं सादरीकरण फारच धमाल. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्य जत्रेच्या त्रिकुटाला आज प्रसन्न झाला आहे डेव्हड्यूड. चला बघूया आज हास्याच्या कोणत्या मागण्या पूर्ण होत आहेत तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदी कलाकारांना. नहीं नहीं, हाँ ना, दो दिन तो रुकना, छुट्टी है ना, शूटिंग चालू आहे. हो प्रभादा, अरे अरे सोडा ना ते मोबाईलच्या डबडं, सोडा ना. काय मुसडं खोपसलेला असतं दिवसभर त्यात. चला ना स्क्रिप्ट वाचू ना आपण. त्याला सांगतो बघ, लागलाय फोनवर. अरुण सर, ओ अरुण सर, अरे किती मकडून राहिले. बस करा ना, गुलू बस करा ना. स्क्रिप्ट वाचायचंय सरांकडे जाऊन. अरे नीट वाचन झालं पाहिजे. तिकडे जर चुकावून गेलो ना अवघड होईल ना. हो श्याम्या, मी वाचलंय. अरे तुम्ही तुमचे वाचून काय फायदा आहे. एकत्र वाचलं पाहिजे ना. ती गय ना आपण स्किट मध्ये. त्याला सांग काय राख फोन. काय लावलंय आपलं. अरे काय इतना टेंशन ले रहा है, हो जाएगा ना यार, तू भी क्या. हे बघा, तुम्ही स्किट मध्ये आहे ना त्याच्यामुळे टेन्शन येतं मला. ते येत ना, ते तुम्ही सिनियर पडता म्हणून तुम्हाला काही बोलत नाही. माझी अशी तासून काढतात ना, 4 दिवस भिंतींशी गप्पा मारत राहा तुम्ही. अरण्या, हे झालं जा, फोनवर बोलून झालं. चल वाचूया पटकन, चल. ठीक. हो वाचू प्लीज प्रभादा. चला. हा ते कंसातलं वाच जरा. काय कंसातलं पण वाचू का आता. मग काय कदम खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचतायत. मोरे बाहेरून येतात आणि कदमांच्या पाठीवर थाप मारतात. सरळ हो, येऊ इथं ना. करा म्हणजे तुम्ही वाचायचं. स्टँडिंग करूया म्हणजे कसं. बाप रे बाप. करा. प्रभादा, तुमचे वाक्य आहे, घ्या ना. माझा हो. नाही प्रसादचं आहे. कोण प्रसाद. अरे हे बघ, हे काय इथं प्र लिहिलेलं आहे. प्र म्हणजे प्रसाद नाही. प्रभाकर का माझ्या बापाचं नाव आहे का. प्र म्हणजे प्रभाकर पण होईल ना. अरे हो सॉरी. या लेखक लोकांना काढून टाकलं पाहिजे. लेखकांना. मग आता मी मोरे म्हटलं, इथं मोल यायला नको. आपल्या प्र वरनं किती नाव आहे तिथं. हो प्रियदर्शनी, प्रियदर्शनी, पृथ्वी, हे सगळं आहे. हा, इथं मो कोण आहे. मो कोण आहे बाबा. अरे मोरनं मोठे पण होतं ना. अरे पण ते स्किट मध्ये कुठं काम करतात आपल्यासारखं. ते ऍक्टिंग कुठं करतात. आता जमली पण पाहिजे ना. हो काय नाही. अरे अरण्या, ते रटर आहेत ना. काय रटर आहेत. अरे नहीं ना, अरे वो लेखक है, समझता नहीं तू. राउटर बोलते उसको, राउटर. अरुण सर राउटर. राउटर नाही रायटर असतं ते. रायटर. आणि तुम्ही नका हिंदीत बोलत जाऊ. तुमची हिंदी डोक्यात जाते माहिती की. इकडे घुसते ते. डायरेक्टरने हिंदीच बोललं पाहिजे. हे कोणी शिकाडलं तुम्हाला. अरे बॉलीवुड में काम करता है, मैं समझता है ना तू. बुलगेरा जाके आ गया मैं भाई. माहिती आहे. हाँ, सन्नी देओल के साथ मैंने काम किया है. माहिती आहे. अरे मेरे को बोला, अन्ना तू क्या कर रहा है. टेक में अलग करता है, रिहर्सल में अलग करता है, क्या करूं. आम्ही पण तेच सांगतो तुम्हाला. इथे वेगळंच करता तुम्ही काहीतरी. नहीं भाई, अभी संजू बाबा मालूम है ना, पागल हो गया था. ये तू मेरे गोद में आएगा क्या. मैं बोला भाई मेरे को मत पूछ, महेश भाई को पूछ और गणेश आचार्य को पूछ. अरे माहिती आहे. ऐसा उठा के लेके
माहिती काय मग? अरे माहिती आहे ना हो हथियार पिक्चर मध्ये त्या बॉक्सर बाई गाण्यात तुम्ही डेंजर डान्स केला संजू बाबाला खाऊन टाकलं 1000 वेळा ऐकलंय मी 1000 वेळा पण बाय डोक्याला ताप झालेला तो आहे है ना, किया है तो बोलेगा ही ना. की आहे तो बोले. की आहे तो बोलेगा तोंडानं सांगतोय आम्हाला अशी घाणेरडी सवय नाही अशी स्वतःच्या तोंडानं स्वतःचं कौतुक करायचं मी काही कमी कामं केलेली आहे 27-28 वर्ष काम करतोय मी उगाच नाही वस्त्रांमध्ये होतो मच्छिंद्र कामणींबरोबर तुला घासरामा माहिती आहे का घासरामा बघितलंयस काय नाही अरे तेव्हा सगळी लोक अशी बाहेर यायची ना प्रेक्षक त्यांच्या तोंडावर फक्त प्रभाकराचं नाव असायचं पण आपण कधी तोंडानं सांगितलं नाही माहिती आहे आपल्याला ती घाणेरडी सवयच नाही अरे हे बोलून तुम्ही पण तेच करतायत ना हो स्किट पाठ करू का तुमची कारकीर्द पाठ करू मी अरे स्किटच करू ना पाठांतर आपण वाचन करू जरा हे बघ, मी ना दोनदा वाचणार लगेच माझा पाठांतर होता डोंबलं डोंबलं काय डोंबलं याला 10 अरे ह्याला कुठलं वाक्य कुठं आहे काय कुठल्या पानावर ह्याच कळत नाही अरे पण त्यांना काय बोलू त्यांना बोलणं म्हणजे दगडावर लोक आपटण्यासारखं आहे त्या मोठ्या सरांना पण सांगितलं या 2 धल्ल्यांसोबत मला नका ठेव पण नाही मला टाकतातच त्यांच्याबरोबर डोक्याला ताप झालेला आहे नुसता मला म्हटलं काढून टाकायचं सोडून द्यायचं ना मला पण तुम्ही सांगायचं ना मग बोलताय अरे सांग ना तू नको देऊ त्यांच्या बरोबर जा सांग त्यांना. अरे बघ तू एक काम कर गोस्वामी सरांना सांग मला ना अरुण बरोबर कामच नाही करायचंय आणि त्यांना पण सांगा मला मोरेबर काम करेन संपलं विषय. अरे मलाच काम नाही करायचंय तुमच्या बरोबर कसं होईल स्किट काय माहिती डोक्याला ताप आता 3-4 फंबल इकडे तिकडे फिरवलंय तुम्ही बोलताय नुसतं अरे बापरे बाप वेल रे नीट एवढा खेळ काळजी करतो देवा मला वाचव रे देवा यांच्यापासून वाचव भलत्या डेंजर दुष्ट चक्रात मी अडकलेलो आहे मला वाचव यांच्यापासून या दोघांपासून वाचव मला एकदाचा चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देव डूड या आलाय आता देव डूड हे आलाय आता देव डूड स्वागत नहीं करोगे हमारा कोण आहेस बायला तू तुम्ही मला नाही ओळखला पण मी तुम्हाला ओळखलं म्हण या मन्ना म्हणजे मन्ना अरुण काय थँक्यू कॉमेडी स्टार कॉमेडी किंग वकिलाचा कॉस्ट्युम घालून येऊन मिनी डॉक्टर म्हणणारे तुम्ही ओहो अबाकर द मोरे नॅचरल ऍक्टिंगच्या नावाखाली काहीच न करणारे तुम्ही वासाडी पडली ती तुझ्या कॉमेडीवरती श्याम SSEY श्याम तुमच्याबद्दल मी काय बोलू गोस्वामी बोलतात तेच खूप आहे अरे ओळखलंच काय नवा असिस्टंट आजकाल ना आपल्याकडे ना कलाकार कमी कमी होत चाललेले आहेत आणि असिस्टंट जास्त होतात प्रभा मी असिस्टंट आहे पण मी इथला असिस्टंट नाही म्हणजे माझा बॉस विराज नाही माझा बॉस विराट आहे कळलं का इथला असिस्टंट मी नाही अच्छा असिस्टंट नाही मग तू ऍक्टर आहेस ऍक्टर आहे का ऍक्टर आहेस तू ओ 12 तारीख आहे तुझ्याकडे सुपारी आहे सुपारी अरुण मी ऍक्टर नाही मी असिस्टंट नाही मी कोणीच नाही मी सुपारी पण घेत नाही मला कोणी देत पण नाही हा शांत व्हा अरे मला ओळखलं नाही का तुम्ही अरे मी देवाचा माणूस आहे मी देवाचा माणूस अरे गॉडस कम्युनिकेटर सर्वंट ऑफ गॉड देवाचा देव डूड 2.0 ब्रो नाही ओळखलं का देवानी मला पाठवलंय तुमच्याकडे गारेत अरे जाय रे बोर्ड डोक्याला ताण नको देऊ रे बाय ना देव कशाला पाठवेल तुला इकडे अरे शांब्रो तूच आता बोलत होतास ना काहीतरी देवा मला वाचव डेंजर दुष्ट चक्रातनं बाहेर काढ ब्ला 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 समथिंग लाईक दॅट इकडून ऐकलं तू इकडून ऐकलं आणि तू या दोघांना मनातल्या मनात शिव्या घालत होतास ते तुम्ही अंडेरना हे असं आहे तुमच्या मानवांचं तुम्हाला ना तुमची नस दाबली पाहिजे मगच तुम्ही बरोबर येता तुम्ही मनातलं ओळखता मनातलं म्हणजे मी तनातलं धनातलं जनातलं ओळखतो अरे बापरे बापरे बाप मी देवाला आवाज दिला आणि देवाने माझ्या हाकेला ओ दिली ओ नाही दिलीये ओ उ मा हा सगळं दिलंय डोंट बी सो फ्रेंडली पण व्हरायटी देवडोड 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 अरे बापरे मी आवाज दिला आणि तुम्ही आले अरे बाप म्हणजे देवाला एवढे आवाज पोहोचून जातात अरे सगळे आवाज पोचतात देवाला
देवाला मुंग्यांच्या पायातला घुंगराचा आवाजही ऐकू येतो माहिती? मुंग्याच्या पायात घुंगरू असतात. ते तू मुंगीला विचार किंवा कबीराला विचार. कबीर तुला माहित नसतील. शडाप शडाप लावला ते आपला बोलला म्हणून मी बोललो ना. देवडूड पण म्हणजे इतके सगळे लोक एवढ्या प्रार्थना करतात ते सगळेच्या सगळे आवाज पोहोचून जातात. हा पोचून जातात आणि इथल्या या एरियाचे तर आधी पोचतात. इथल्या हा हे काशीगाव तुमचा हा जो सेट आहे इथे तिकडनं तर एवढ्या रिक्वेस्ट हा येत असतात, जवळपास भिकाच मागत असतात लोक. बरोबर. या एरियाला मी रेड झोन हा नाव दिलेलं आहे. काय काय रिक्वेस्ट. प्रसादोकांनी माझ्याकडे बघू दे, प्रसादोकांनी हाय करून पुढे नको जाऊ दे. सई तामणकरांबद्दल तर एवढं, सई तामणकरांनी बघू दे, सईनी बघून हसू दे. अरे एक शब्द तर एवढ्या वेळा येतो ना. अरे 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 कुठला शब्द? जुजबी. तुम्हाला जुजबी मिळावी म्हणून आम्ही कष्ट करायचे. इथे आम्ही कष्ट करून आम्हालाही अजून जुजबी मिळालेली नाहीये. अरे समजू की आहे. अरे काय बोलताय तुम्ही? तुम्ही जुजबी, तुम्हाला पाहिजे ना जुजबी, तुम्ही नीट करा ना स्किट, तुम्ही स्किट चोपा ना. अरे मी स्किट चोपतो. हा मला नको सांगू तू. चल कदम, तुम्ही ज्याला चोपणं म्हणतात त्याला आम्ही चेपणं म्हणतो. वाक्य धरून धरून जे काय चेपत असताना तुम्ही. नाही बरोबर बरोबर बोलला वा. अरे ह्याला ना वाक्याचा ना ह्या वसाडाला अर्थच कळत नाही. अरे मला सांग, आपले जे लेखक आहेत ना तर दिवस रात्र लिहतात, ते आपण बोललं पाहिजे ना. मोरे 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 तुम्ही बोलताय एका वाक्याची 4-4 वाक्य करणारे तुम्ही. वाक्य तोंडात बसत नसेल तर घे ना माझं वाक्य, घे ना. कठीण कठीण जरा जिभेवर आड्या करतात. कठीण कठीण. अरे तुमचं स्किट बघितल्यावर लेखक हे माझं स्किट आहे असं बोलतो. तुम्ही तरी नका बोलू ना. अरे तुम्ही इथे माती खाता, वर आमच्या डिपार्टमेंटवर केवढं टेन्शन वाढतं माहितीये तुम्हाला. म्हणजे व्हॉट इज दिस रबिश क्वेश्चन श्याम? तुम्ही इथे माती खाता, तुम्ही इथे घाण करता, समोर बसलेले देवा आता काय कमेंट करू तूच सांग. तिकडे गोस्वामी देवा आता एडिटलाच वाचव रे तू. मग वैभव देवा एडिटला पण काय होत नाही, तूच सांभाळ सगळं. अरे इथे जग सांभाळू का हास्य जत्रा सांभाळू? देवडूडा सॉरी Disgusting. सॉरी नाही बघा देवा, मी हाक दिली, तुम्ही आलात, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हो काय प्रॉब्लेम काय? हे जे आहेत ना हे माझ्यासोबत तालीमच करत नाही. आम्ही तालीम नाही करत. नाही करत. ए, सगळ्यात जास्त आम्ही तालमी करतो वासाड्या. किती चाटा मारता रे. मी चाटा मारतो. बस. दिवसभर यांच्या नुसता टाइमपास चालू असतो. हा माणूस आहे ना, हा असा झोपलेला असतो आणि हा टेक बहादर त्या खुर्चीवर असा असा बसलेला असतो. हा लिसन लिसन श्याम मला सगळं माहिती आहे. माझ्या टॅब वर सगळं आहे. देवडूड माझी मदत करा. काय भलता वैतागलेलो यांना. मी कंटाळून गेलेलो, यांच्या काहीतरी करा. ठीक आहे, मी कशासाठी आलोय इथे? तालीम घ्यायला आलेलो आहे. हा. तुमच्यातला कम्युनिकेशन बॉन्ड वाढवायला आलेलो आहे. जेलह करायला आलेलो आहे की नाही? चला चला आता मीच तुमचा गोस्वामी, मीच तुमचा मोठे, मीच प्रसादो, मीच सईता म्हणतो. चला रीडिंगला सुरुवात करा. चला. अरण्या काय करतोयस? वा अरे वाक्य आहे ना तुमचे, घ्या ना. हो नाही डायलॉग नाही माझी फक्त ऍक्शन आहे. इकडे काय लिहिलंय बघ, मी वरती मान करून वाचतोय. असे वर्तमानपत्र वाचतोय असे ते. वरती मान करून वाचतोय नाहीतर काय रे, नीट वाच ना. अरे अरण्या बघ हे, अरे ऍक्टरने वाचन केलं पाहिजे. आपलं सर काय म्हणाले, ऍक्टरने नेहमी वाचलं पाहिजे. ऍक्टरने जर वाचला तर तो समुद्र होतो, समृद्ध होतो. हो काय करायचं कडे यांचं. त्या सरांना पण काही कामं नाहीये. त्या दोघांना लेक्चर देत बसतात. अरे आहे ते असेच येते, ते काय बदलणार आहेत का आता? माहिती ए, वाचा वाच. श्यामराव शांत व्हा. वाच ब्रो. अरण्या काय करतोय? मोऱ्या वर्तमान पात्रातल्या या बामट्या वाचून जीव पिवल्याहून निघतो रे. मोऱ्या वाक्य लिहिलंय लेखकाने. मोऱ्या वर्तमान पात्रातल्या या बामट्या वाचून जीव पिवले होऊन जातो, निघतो रे. असं आहे. खरंच असं वाक्य लिहिलंय यांनी. तसंच करतात ते. पण मला काही टेन्शन येत नाही, मला सवय झाली.
मी चिडत पण नाही, डोकं पण फिरत नाही माझ्या. सांग बातम्याला हा म्हणून बामत्या म्हणतो. वर्तमान पुत्र काय हे, जीव पिवळ्या होऊन जातो नाही, जीव पिळवटून निघतो असे रे ते डोभ्या. बघ नीट. एवढी बिकट परिस्थिती आहे? तिकट म्हणजे पिळवटून निघतो असा आहे. तुला ना हरण्यांना एक धड वाक्य पण बोलता येत नाही. मग तू बोल ना. मी बोलतो 1 मिनिट. मला काय मला सवय आहे. 1 मिनिट. आलं. हे बघ हे आता हातावर लिहितो. कधी कधी तर हातावर लिहिलेलं सुद्धा वाचायला वाचता येत नाही. काय लिहिलं ते शोधर मग गोल होत. ए अरण्या मला नको शिकव. ती माझी ट्रिक आहे. रिहर्सल सुरू करा. देवडुडा देवडुडा काय देवडुडा? अरे काय रिहर्सल चालू करू. रिहर्सल मध्ये नुसती लेक्चर बाजी चालू असते यांची. हे अरण्या कसा आहे ना, आणि हे मोर्या अगर तू वो ऐसा लेगा ना तो पंच ऐसा बाहेर आएगा. या कचाटात सापडलेलो असतो मी. यांच्या कच्च्या पक्का काही पण चालून जातं. अभय मिळालेले नटे हे सोडला मी जातो असा. तू त्यांच्या पाठांतर काबरा नाही करून घेतलं रे. अरे मी कोण आहे, मी नट आहे का कोण आहे, मी काय रिंग मास्टर आहे. अवघड होऊन जातं माझं. बरं हे ना त्यांना बाय ना मध्ये मध्ये असे छक्के मारतात ना, भलती बॅट लागलेली असते. मी कावऱ्या बावऱ्या कुत्र्यासारखा पाहत राहतो. हा वाक्य नीट घेतोय का, हा वाक्य नीट घेतोय का, हा वाक्य नीट घेतोय का. मला माझा अभिनयच करता येत नाही. अभिनय यायला नको तुला. हे बोलताय काय करू मी, तुम्ही सांगा मला, मी काय करू आता. मला वाईट वाटतं तुमचं. एकदा मी बघितलं होतं तुम्हा तिघांचं स्किट होतं. त्यात तुम्हाला एकच वाक्य होतं. स्किट झाल्यावर सर म्हणाले, शाम्या तुझ्यामुळे स्किट पडलं. खरंय एक वाक्य होतं माझं. ठीक आहे. ह्यांचं सोडा, तुम्ही तुमच्या वाक्यापासून सुरू करा. आपण तुमच्या वाक्यापासून टेन्शन घेऊ नका, रडू नका. हो अरुण भाऊ, अरुण भाऊ, अरे एवढा गाय गायत का बरं बोलवलं गड्या आम्हाला. झिम्मा तरंगुन्नू झिम्मा तरांगुन्नो हे कुठले शब्द आहे? हिम्मत तरंगून नाही रे, जामात रोंगू आहे हा. माझ्या मित्रांनो असं आहे ते. माझ्या मित्रांनो, माझ्या मित्रांनोला तुम्ही झिम्मा तरांग्यांनो आणि झाम्या मोत्रांच्या झाम्या. हो अरे मोठे गोस्वामी कसे सहन करताय तुम्ही यांना. मी सहन करतो. ओके. देवडुडा तुला इथे येऊन किती वेळ झालेला आहे. यांच्या नादात मी वेळ पण विसरलो. 10 मिनिटं झालेली. 10 मिनिटं झालेली. आणि तेवढ्या 10 मिनिटात मी वर्तमानपत्र वाचतोय आणि माझ्या मित्रांनो ज्याला जामा मित्रांजो काहीतरी म्हटला, एवढे 2च वाक्य झालेली आहे. त्याच्या पुढे काहीच झालेलं. ए तुम्ही आहे ना बालवाडीत जा, तुम्हाला वाचन पण येत नाही रे. श्याम्या आम्ही जर गेलो ना बालवाडीत तर आम्हाला घेतील, शिकवतील तिकडे. हा तू गेलास ना तर तुला बालवाडीत घेणार नाही. का विचार? कारण ना तू ना बालवाडी आहे. मस्त मस्त मोऱ्या अच्छा लिया पंच एकदम अच्छा लिया ऐसा. ओ बालवाड़ी से पहले बॉलवाड़ी ना ऐसा करता था. उलटा घ्या. एकतर नाबालवाडी हा विनोद, त्यानंतर त्यावर चर्चा, कसा चांगला झाला असता. मी निघतो. देवडुडा थांब. नाबालवाडी ही जर कॉमेडी असेल तर मी जातो. मी ऑडियन्सना सुधारतो त्यापेक्षा. नाही असं नका करू. अरे तूच माझी लास्ट होप आहे रे. अरे बाबा मीच माझी लास्ट होप नाहीये. तू काय मला लास्ट होप समजतोय. नको ना, असं नको करू ना देवडुडा. तुला बोलवलंय ते बघ ते पण माझ्याबद्दल नीट नाही बोल, यांच्याबद्दलच भारी बोलतात ते जजेस. असं काय प्रसादोक बोलतात की तुमच्याबद्दल चांगलं. पण जेव्हा हे सोबत नसतात तेव्हा बोलतात ते. त्यावेळेस मला जरा अभिनय करायला जरा संधी मिळते. नाही पण ह्या म्हणतात ना, सई तामणकर म्हणतात की तुम्हाला ते आईसबर्ग. हा बोलतं भारी वाटतं तेव्हा. तर भारी वाटतं. मला माहिती आहे भारी कसं वाटतं तुम्हाला. नाही ते आहे पण काय करू त्या आईसबर्गचं. टायटॅनिक बुडली त्याच्यावर पिक्चर बनला. आईसबर्ग आहे का वितळला ते बघायला कुत्र पण नाही. आता काय करायचं त्याचं. आईसबर्ग हे मेटाफॉरिकल त्यांनी. अरे त्याच्या सोडा होते जागाला त्याला खड्डा द्यायचे काय ते. हे बघ तुम्ही एक काम करा देवडुडा, इकडे ये ना प्लीज इकडे ना प्लीज इकडे ना. तू एक काम कर, यांचं चोख पाठांतर करून टाक बुवा. चोख पाठांतर झालं पाहिजे यांचं. नाही तसं नाही होणार. मेमरीमध्ये ढवळाढवळ करणं हे माझ्या डिपार्टमेंट मध्ये बसत नाही. मग काय करता गड्या. मला माझी जोडी समीर दासोबत टाका. वा तुम्हाला मी कुठल्याच
कलाकाराबरोबर ना पार्टनर म्हणून ठेवू शकत नाही बाबराव कारण की या दोघांनी रिक्वेस्ट केली आहे की मामाला श्याम राजपूतच होय पाहिजे. होय होय आम्हाला श्याम पाहिजे. आम्हाला पण आहे. श्याम्या पाहिजे तर नीट करणार आहे मग रे. नीट करा. ए अरण्या नीट करा पहिला सांगून ठेवतोय नीट कर. करणार नीट मी काय करतो काय मी काय केलं हा तू मध्ये मध्ये किती वेळा थांबतोस तू किती वेळा थांबतोस असं वाक्य बोलताना. अरे थांबतो म्हणजे तो पॉज असतो माझा. डोंबल्याचा पॉज असतो. कॉमेडी मध्ये पॉज बहुत इम्पॉर्टंट बाय मेरे. अरे तुम्ही ब्लँक होता हो. आणि जेव्हा तुम्ही थांबताना आमचे सगळे अवयव हल्लेले आता छातीत धस्स होतं धस्स. एक तर तुम्ही पाठ करते म्हणून आम्हाला या इथं जाऊ द्या मला सगळं पाठ करावं लागतं. ठीक आहे काय ठीक आहे ठीक आहे ठीक नाही. अहो, कशी करू ऍक्टिंग मी. हा वाक्य कसा घेतो हेच पाहत राहतो मी माझे एक्सप्रेशनच देत नाही. एक्सप्रेशन यायला नको तुला द्या. नाही येत मला एक्सप्रेशन. बोलताय आपले म्हणजे आधी यांचं पण आधी मोरे वाक्य लक्षात ठेवतील का लक्षात राहिलं तर ते घेतील का त्यांनी हातावर जे इंग्रजी लिहिलेले ते नीट डिलिव्हर करतील का त्यांनी ते डिलिव्हर केल्यानंतर अरुंदांना ते कळेल का त्यांना कळलं तर त्यांच्या लक्षात आहे का लक्षात असेल तर ते घेतील का बरं घेतलं तरी त्याच्यात फंबल पडेल का फंबल जरी पडला मध्ये कुठं झालं तर त्यांच्याकडे तो पंप आहे का बरं विंगेत त्यांनी जी ग्रीन टी स्पेशल केलेली आहे त्याच्यात त्यांनी त्यांचं स्पेशल मध टाकून ते आधी प्यायलेले का हे सगळं मी बघू. आणि त्यांनी मग मी माझी ऍक्टिंग कधी करू माझी ऍक्टिंग. डोक्याला ताप झालेलं आहे. देवडुडा काहीतरी करा मला ऍक्टिंगच करता येत नाही. मला यांच्यापासून वाचवा मला यांच्यापासून प्लीज. नाही आता तुमचं हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतंय तू मला ह्यांच्यापासून वाचव. नाही कसं आहे हे माझं ऐकणाऱ्यातले दिसत नाही डेंजर आहेत ते डेंजरस दिसत आहेत. तुमचं हे सगळं करण्यापेक्षा मी माझं नाव वेगळं काम करून घेतो. नाही देवडुडा मग मी काय करू. तुला जमत असेल त्यांच्या बरोबर तर कर नाहीतर हे सोडून दे. गावी जा हो देवडू गावी जा आणि शेती कर. नको ना बाकी काही करू नकोस. मला माफ करा मी पहिल्यांदा कोणाच्या तरी पाया पडतोय. हसू नका मी मारेन. माफ करा. लाजा वाटू द्या लाजा. झाला बाबाला देवाने देवडूड पाठवला होता मदत करायला मला. तो पण मदत न करताच निघून गेला. कसं होईल स्किटचं कसं होईल. अरे होईल रे श्याम्या. अरे आपण एवढी वर्ष थिएटर करतोय कसं आहे माहितीये का ऍक्टिंग मध्ये ना आपण ना कॅरेक्टरचा ना सोल पकडायचा. बरोबर आपल्याला तो सोल पकडता आला ना बरोबर अभिनय येतो. असा पकडू श्याम दादा चला सेटअप लागलाय बोलवलंय. अरुण सर पाठांतर झालं हा चला सुरू करूया. चला चला. अरे बापरे देवा मला आहे ना यांच्यासारखा कॉन्फिडन्स दे बा. काय डेंजर कॉन्फिडन्स आहे बापा. अरे थांबा रे येऊ द्या रे मला. परफॉर्मन्स आतापर्यंत फक्त पंचच यायचे पण आज रिहर्सल रूम मधला खरा सिनारिओ आम्हाला कळला जो बघून देवदुडही थकला पहिल्या 2च वाक्यामध्ये. तुम्ही खरंच डेंजर आहात खऱ्या अर्थाने. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा मस्त होती संकल्पना खरंच मस्त होती मोठ्यांची आणि अभिजित पवारनी लिहिलं होतं. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती. एक लक्षात घे श्याम जेव्हा तू म्हणालास की देवा मला यांच्यापासून वाचव तेव्हा तो आला धावून. पण जेव्हा तू म्हणालास की मला यांच्यासारखा कॉन्फिडन्स दे तेव्हा तो निघून गेला. यांच्यासारखा कॉन्फिडन्स देव सुद्धा कोणाला देऊ शकत नाही. ते या दोघांनाच देऊ शकतो. आणि ते दैवी आहे म्हणजे ते थेट आहे कनेक्शन. त्याच्यात कोणी काय नाही करू शकत. जे तू बोललाच की मी काय नाही करू शकत. त्यामुळे फार इंटरेस्टिंग होती कॉन्सेप्ट. आणि खरंच जर का असं होत असेल मेकअप रूममध्ये तुमच्या तर एकदा येऊन डोकायला पाहिजे. होतं ओंकार मस्त मजा आली. तर मंडळी ही हास्य मोहीम अशी चालू राहील परंतु आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमेडी